भगवंतांचं स्मरण करून आजचा सेशन आपण सुरू करत आहोत. ये ब्राह्मण वेद गो सब धम्मे ते मे नमो ते समं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो मुक्तानं नमो विमुक्तिया महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पूरयित्वा पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमंगलम्. साधु साधु. तर आजच्या सेशनमध्ये सर्व उपस्थित उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये जशा आपण वाईट गोष्टी आहेत असं म्हणतो, तशा आपल्या जीवनामध्ये चांगल्याही गोष्टी आहेत. जसं आपल्या मनामध्ये दुःख आहे तसंच आपल्या मनामध्ये सुखही आहे. जसं आपल्या शरीरामध्ये दुःख आहे तसंच आपल्या शरीरामध्ये सुख सुद्धा आहे. जसं आपल्या वर्तनामध्ये काही अकुशल कर्म असतील तर आपल्या वर्तनामध्ये कुशल चांगले कर्म सुद्धा आहेत. मग आता आपल्याला अकुशलाचा त्याग करणे आणि कुशलाची भावना करणे या शब्दाचा अर्थ आतापर्यंत समजला असेल. जे भगवान तथागतांनी वाक्य वापरलेलं आहे, सब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपन एतं बुद्धान शासन, हे जे काही भगवंत त्यांनी वाक्य वापरलं तर त्यामध्ये काय आहे? सर्व प्रकारचे पाप न करणे याचा अर्थ आपण समजू शकतो की जे काही अकुशल चित्त आणि अकुशल चैतसिक आहेत आणि त्यामुळे उत्पन्न होणारे जे कर्म आहेत ते न करणे असा त्याचा अर्थ आहे. कुशलस्स उपसंपदा म्हणजे जे काही कुशल चित्त आहेत आणि त्याच्याशी जुळणारे चैतसिक आहेत आणि त्यामुळे उत्पन्न पुण्यकर्म आहेत तर ते संपादन करणे असा त्याचा अर्थ आहे. सचित्त परियोदपनं याचा अर्थ होतो का जे निवरण धर्म आहेत त्याचा नाश करणे आणि काय प्राप्त करणे, जे ध्यान नावाचा प्रकार आहे, जे रूप ध्यान आहेत, अरूप ध्यान आहेत आणि त्या ध्यानाच्या माध्यमाने पुढे चालून मार्ग फलाचे चित्त प्राप्त करणे म्हणजे आर्य अष्टांगिक जो मार्ग आहे त्या मार्गाचे चित्त प्राप्त करणे, त्याच्यापासून फळ प्राप्त करणे, तर याच्याशी त्याचा संबंध आहे. तर भगवान तथागताने इतकं सिस्टमॅटिक आणि अतिशय कमी शब्दांमध्ये पूर्ण बुद्धाच्या धम्माचा सार शिकवलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे एतं बुद्धान शासन, म्हणजे हे बुद्धांचं शासन आहे. म्हणजे बुद्धांचं शासन म्हणजे ज्याने बोधी प्राप्त केलेली आहे, बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे, ज्याने या संपूर्ण मानवी शरीराचं आणि वेगवेगळ्या सत्वांच्या शरीराचं आणि जे काही निसर्गाचे प्रकृतीचे नियम आहेत त्या नियमांचं यथाभूत ज्ञान प्राप्त केलेली जी व्यक्ती आहे ज्यांना आपण बुद्ध म्हणतो, सच्चा अनेती बोधित्वात, सत्याचा बोध करतात म्हणून त्यांना बुद्ध म्हटलं जातं. तर अशा भगवंताचे हे वक्तव्य आहेत. म्हणतात की एतं बुद्धान शासन, हे भगवंताचे सांगणं आहे, हे भगवंताचं शासन आहे असं सांगितलेलं आहे. तर आपण जेव्हा या अकुशलांच्या चित्तचैतसिक आणि कर्मांबद्दल शिकतो, कुशलाच्या चित्तचैतसिक आणि कर्मांबद्दल शिकतो, त्याच्यावरून आपल्या लक्षामध्ये येते की आपण उत्तम आणि महत्वाचा धम्म शिकतो जो भगवान तथागतांनी भिक्षूंना शिकवला. म्हणून ते लवकर लवकर बदलायचे, ते लोक लवकर लवकर चेंज व्हायचे. आपण म्हणतो आता लोक बदलत नाहीत, बदलत त्यांच्याने शिकवलंच तुम्ही जाणार नाही तर बदलणार. पण जेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या मुळापासून शिकवाल की बाबा रे आपण बोलतो म्हणजे नेमकं काय करतो, वागतो म्हणजे नेमकं काय करतो, ते मुळापासून एखादा व्यक्ती जेव्हा शिकतो तर तेव्हा तो नक्कीच बदलेल, नक्कीच बदलता येईल त्याला. तर ही एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर आजच्या आपल्या क्लासमध्ये आता आपण विरती नावाचा जो एक हे आहे चॅप्टर आहे ते आपण शिकणार आहोत. तर आतापर्यंत आपण 19 कुशल चैतसिक जे आहे ते आपण शिकलेले आहे. परंतु शोभन चैतसिकांची संख्या जरी 19 असेल पण त्याच्यामध्ये बाकीच्या अन्य जे चैतसिक आहेत तर ते पण जोडले गेल्यामुळे त्यांची 25 अशी संख्या होते. तर त्याच्यापैकी याचं सेपरेशन केलेलं आहे, याला एक अलग नावं दिलेली आहे. तर म्हणून आपण त्या पद्धतीने हे शिकूया. तर विरती विरती किती आहेत? विरती 3 आहेत, 3 विरती आहेत, परंतु या कुशल गोष्टीशी जोडलेल्या आहेत. मग कोणत्या 3 विरती आहेत? सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो चेती तिस्सो विरतियो नाम. म्हणजे काय म्हटलं? सम्यक वाचा, सम्यक कर्मान आणि सम्यक आजीविका या 3 गोष्टी आहेत, याला विरती म्हटलेलं आहे. तर आता आपल्याला विरती या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे? वीरमनं विरती म्हणजे विरत होणे, विरत होणे म्हणजे विरती आहे. आता या ठिकाणी शब्द स्पष्ट आहे, रथ
आपण म्हणतो रथ होणे, तो त्याच्यामध्ये रथ झाला, तो त्याच्यामध्ये रथ आहे. रथ आहे याचा अर्थ इंगेज असणे, त्याच्यामध्ये अटॅच्ड असणे, त्याच्यामध्ये जुडलेला, त्याच्यामध्ये लागलेला असणे, याला आपण रथ होणे म्हणतो. मग याचा अर्थ विरत होणे म्हणजे काय होईल? त्याच्यापासून तो अलग होणे, त्या मोमेंटमध्ये, त्या क्षणामध्ये त्या गोष्टीपासून त्याचं अलग होणं जे आहे, त्याचं जर दूर होणं जे आहे, तर त्याला विरती म्हणतात. ठीक आहे. तर विरती जे आहे, तर हे प्रामुख्याने आपल्याला कशापासून विरत व्हायचं आहे? दुश्चरित आणि दुराजीव कर्म करण्याच्या क्षणामध्ये किंवा क्षण उपस्थित झाल्यानंतर त्या समयी त्या वेळेस विरत होणे, याचा अर्थ अशा प्रकारचा आपण घेतला पाहिजे. कारण जेव्हा जर अवसर किंवा संधीच जर उपलब्ध नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही विरतच असता किंवा त्या ठिकाणी तुम्ही दूरच असता. हे आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे? लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण हे आतापर्यंत स्पष्टपणे समजून घेतलेलं आहे की कुठलंही चित्त जे उत्पन्न होतं ते वर्तमान समयामध्ये उत्पन्न होतं आणि वर्तमान समयामध्येच तुमचे चैतसिक जुडतात, वर्तमान समयामध्येच कर्म होण्याची शक्यता असते. मग अशा सिच्युएशन मध्ये वर्तमान समयामध्ये जेव्हा अकुशल होण्याची शक्यता असते किंवा अकुशल होते, तर त्या समयामध्ये तुम्हाला विरत राहायचं असते त्या कर्मापासून, त्या गोष्टीपासून. कारण भगवान तथागतांनी नेहमी सांगितलेलं आहे की या शरीरामध्ये असा आत्मा नावाचा वगैरे कोणता प्रकार नाही का बाबा रे, तो सदैव तुमच्यामध्ये आहे बाबा अस्तित्वामध्ये आणि तुमच्या कर्माचा त्याच्यावर काही प्रभाव पडत आहे, असं वगैरे काही नाही. इथे चित्त आहे आणि चित्त हे प्रतित्य समुत्पन्न आहे. जेव्हा तशा प्रकारचा हेतू प्रत्यय उत्पन्न होईल तेव्हा ते उत्पन्न होते. हेतू प्रत्यय नष्ट झाला का ते नष्ट होऊन जाते. आणि म्हणून भगवान तथागतांनी सांगितलं का विरती केव्हा पाहिजे? वर्तमान समयामध्ये. आणि वर्तमान समयामध्ये जेव्हा तुम्ही विरत राहता, तर ते तुमची विरती असते. जसं आता उदाहरणादाखल चोरी करण्याचा जो क्षण असेल, जसं आता तुम्ही बसमध्ये प्रवास करत आहात आणि तुमच्या शेजारी एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि बसलेला असताना त्याचा पॉकेट वगैरे आहे ते समजा सीटवर पडलं. आता सीटवर पॉकेट पडल्यानंतर तो त्याचं स्टेशन आलं त्या माणसाचा आणि तो आता उभा झाला आणि दरवाजापर्यंत समजा गेला आणि ते पॉकेट तुमच्या लक्षामध्ये आलं का अरे आहे रे बाबा या ठिकाणी पडलं. आता ते पॉकेट पाहिल्यानंतर आपल्या चित्तामध्ये काय येतं? इथे तो क्षण आहे. समजा पॉकेट पाहिलं म्हणजे काय झालं? चक्षुविज्ञान निर्माण झालं. चक्षुविज्ञान निर्माण झालं, पण चक्षुविज्ञानाच्या अनुषंगाने आपण जाणलं का अरे हे पॉकेट आहे. मग पॉकेट आहे तर आपल्यामध्ये त्याच्याशी जुडलेल्या मेमरीज आहेत, त्याच्याशी जुडलेल्या गोष्टी आहेत. अरे नाही, पॉकेटमध्ये पैसे असतात बाबा किंवा एटीएम कार्ड वगैरे असतं, नाही का? आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. जर अशा प्रकारे लोभचित्त जर निर्माण झालं, अशा प्रकारे लोभचित्त निर्माण झालं, त्याला परत लोभचैतसिक जर जुडलं, तर कर्म कोणतं होईल? चोरीचं कर्म होईल की नाही? मग तो व्यक्ती काय करेल? त्या माणसाला आवाज देणार नाही किंवा त्या कंडक्टरला सांगणार नाही का थोडी गाडी थांबवा बाबा, त्या माणसाचं पॉकेट पडलं, असं तो काहीच नाही करणार. तो ते पॉकेट उचलणार आणि आपल्या बॅगमध्ये किंवा कुठे लपवणार. लपवल्यानंतर काय झालं? चोरी झाली की नाही ती? हा, म्हणजे हा चोरी तो कर्म होत आहे. तर ते कशा पद्धतीने होत आहे? त्या क्षणामध्ये होत आहे, त्या वेळेमध्ये होत आहे. जोपर्यंत त्या माणसाने पॉकेट पाहिलं नव्हतं, तो पण त्याच्या मनामध्ये चोरीचा विचारही नव्हता. त्याच्या मनामध्ये विचार, पण पॉकेट पाहिल्यानंतर आला. म्हणजे एखादे चित्त उत्पन्न होण्यासाठी जेव्हा आलंबन उपस्थित झाले, तेव्हाच ते चित्त उत्पन्न झालं ना चोरीचं. ही एक पहिली गोष्ट आहे, ज्या ठिकाणी विरतीचा संबंध राहते, म्हणजे अशा क्षणामध्ये. मग आता हा माणूस विरत कसा होईल त्या गोष्टीपासून? जसंही तो पॉकेट पडतो, जसंही तो पॉकेट पाहतो आणि पॉकेट पाहिल्यानंतर तो म्हणतो की अरे, या माणसाचं या ठिकाणी पॉकेट पडलेलं दिसते. पण तो विचार करतो की अरे बेटा, माझ्याकडेही पॉकेट राहते, ज्याच्यामध्ये एटीएम कार्ड्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतात, आणि जर त्या हरवल्या तर माझ्या जीवनामध्ये किती परेशानी येते. परत बँकेत जा, परत अर्ज भरा, परत हे घ्या, अजून काही पैसे असतील, तो प्रवासाला निघालेला आहे, त्याला काही अडचण निर्माण झाली तर परत परेशानी होऊ शकते. म्हणजे तो त्याच वस्तूला पाहून उचित मनस्विकार करतो, योग्य मनस्विकार करतो, योग्य थॉट निर्माण करतो आणि या माध्यमाने त्याच्यात उत्पन्न होणारे जे लोभचित्त आहे ते उत्पन्न होऊ देत नाही. लोभ चित्ताला उत्पन्न होऊ देत नाही, तो अलोभ चित्त उत्पन्न करतो. त्याच्याप्रती लोभ नाही करत. तो म्हणतो का नाही, हे माझं नाही आहे, त्याचं आहे, असं तरी म्हणून तो अलोभ चित्त निर्माण करतो. म्हणजे ते चित्ताची जी धारा आहे ती ब्रेक करतो, त्या ठिकाणी तोडतो. आणि त्या क्षणामध्ये तोडल्यानंतर तो मग म्हणतो का नाही बाबा, ज्याचं पॉकेट त्याला ते दिलं पाहिजे, त्याला अडचण नको. म्हणून मग तो त्याला लगेच आवाज देतो आणि म्हणतो का अरे मित्रा, तुझं पॉकेट पडलं या ठिकाणी, तर तू घे वगैरे. हा, किंवा जर गाडीच्या बाहेर उतरला असेल तर कंडक्टरला सांगतो का साहेब थोडी गाडी थांबवा, की त्या माणसाचं पॉकेट पडलं, ते आपल्याला द्यायचं आहे. मग कंडक्टर गाडी थांबवेल आणि मग ती पॉकेट तो हाता हँड ओव्हर करेल.
तर या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी विरती आहे, याला विरती म्हणतात. म्हणजे जे तुमचं लोभचित्त किंवा त्याच्याशी जुळणारं अटॅच होणारं जे चित्त उत्पन्न होणार होतं ते आता नाही झालं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तुम्ही अलोभ चित्त निर्माण केलं, कुशल चित्त निर्माण केलं आणि कुशल चित्ताचा परिणाम काय आला, तुम्हालाही एक समाधान प्राप्त झालं की नाही रे बाबा मी चोरी केली नाही. आणि ज्या माणसाची ती वस्तू होती त्यालाही समाधान प्राप्त झालं का चांगला माणूस आहे बाबा हा, याने माझं पाकिट परत केलं, नाही तर मी किती अडचणीमध्ये सापडलो असतो. तर अशा प्रकारे कुशल गोष्टींची प्रतिष्ठापना झाली किंवा कुशल गोष्टींचा एक विकास झाला, ज्यामुळे स्वतः दोघेही लोक सुखी झाले. तो चोरी न करणाराही सुखी झाला आणि ज्याची वस्तू होती तोही त्या ठिकाणी सुखी झाला. तर म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, विरतीचा अर्थ काय होतो की ज्या समयामध्ये, ज्या टाइम मध्ये तुम्हाला कुशल करण्याचा हेतू प्रत्यय उत्पन्न होतात, तर त्यावेळेस तुम्हाला विरत राहतात पाहिजे, त्याला विरती म्हणतात. जर जोपर्यंत हे हे हेतू प्रत्यय उत्पन्न होत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती तर नॉर्मलच राहतो की नाही. आता जसं दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो, दुसरं बरेचसे असे उदाहरणं असतात आपल्याकडे जे आपण या विषयाला समजू शकतो. दुसरं उदाहरण घेऊ शकतो आपण. आता अनेकदा काही काही लोक मोठे मजेशीर असतात असे म्हणतात. आता अनेक लोक म्हणतात की आम्ही दारू वगैरे काही पित नाही म्हणतात. नाही पित म्हणतात आम्ही दारू वगैरे, नाही आवडत मला दारू. आणि मग समजा एखाद्याचा बर्थडे आहे, कोणी मरण पावलेला आहे किंवा कोणाचं लग्न आहे किंवा काही नातेवाईक लोक घरी एकत्र आलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मग कोणी म्हणतात अरे घ्या थोडीशी, घ्या थोडीशी. मग ते काय करतात, घेऊन टाकतात. आणि मग जर आपण त्यांना म्हटलं का तुम्ही तर म्हटले बाबा का दारू बिरू काही पेत नाही बाबा, हा काय प्रकार आहे, तर ते म्हणतात नाही नाही, तर त्यांचा आग्रह होता, आता ते नातेवाईक आहेत त्यांचंही कसं मन आपण दुखवावं म्हणून थोडी घेतली म्हणतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हा प्रसंग काय सुचवतो, हा प्रसंग हे सुचवतो की ज्या वेळेस त्याला विरत राहायचं होतं, ज्या वेळेस त्याला विरत राहायचं होतं त्या ठिकाणी तो विरत नाही राहिला, तर त्याचा शीलभंग झाला ना ते. मग ते हेतुप्रत्यय उत्पन्न व्हायच्या आधी तुम्ही कितीही विरत जरी राहत असाल, अलग राहत असाल, तर ते अलग होणं तुमचं अलग होणं नाही आहे. कारण ते असंच अलग होणं आहे. चला बाबा जाऊ द्या, संधीच नाही भेटली म्हणून आपण चुपचाप आहोत, अशातला तो प्रकार झाला. म्हणून एका माणसाने एक महान वाक्य वापरलं, तो या ठिकाणी काही कामाचं नाही आहे, आता आठवलं म्हणून सांगतो. एपिक्युरस नावाचा व्यक्ती आहे ज्याने ग्रीक शोकनाट्य लिहिलेली आहेत, ग्रीकची शोकनाट्य. त्यामध्ये तो म्हणतो की एखादा व्यक्ती चांगला आहे की नाही आहे हे तुम्ही कसं ओळखाल. तर तो म्हणतो का त्याच्याकडे तुम्ही सत्ता द्या, त्याच्याकडे तू संपत्ती द्या, तो त्या सत्तेचा आणि तो त्या संपत्तीचा कसा उपयोग करतो यावरून त्याचा चांगुलपणा लक्षात येईल. आणि अतिशय महत्वाचं स्टेटमेंट आहे. आपण कसं ठरवणार आपण चांगले आहोत की नाही. आपल्याकडे जेव्हा साधन सामुग्री येते तर त्या साधन सामुग्रीचा उपयोग आपण कसा करतो याच्यावर आपला चांगुलपणा डिपेंड करतो. म्हणून स्वेट मार्टिन नावाचा एक व्यक्ती आहे ज्याची बरीचशी पुस्तकं अवेलेबल असतात मार्केटला. त्याने एकदा म्हटलेलं आहे की तुमच्याकडे एखादी वस्तू किती कमी प्रमाणामध्ये आहे किंवा जास्त प्रमाणावर मध्ये आहे याच्यामुळे तुम्ही काय महान नाही बनत. बेसिकली तो पैशाबद्दल बोलत होता. तो म्हणतो का तुमच्याकडे कमी पैसे आहेत की कमी जास्त पैसे आहेत याच्यामुळे तुम्ही श्रीमंत असत नाही किंवा सुखी असत नाही. मग कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही श्रीमंत किंवा सुखी समजले जाता, त्या पैशाचा तुम्ही कसा सदुपयोग करता याच्यावर तुमचं डिपेंड करतं. आणि बिलकुल बरोबर वाक्य आहे त्या माणसाचं. एखाद्याकडे 10 रुपये असेल आणि त्या 10 रुपयाचे एक जण पुस्तक घेत असेल तर तो ज्ञान संपादन करेल. त्या 10 रुपयाचा चॉकलेट घेत असेल तर तो खाऊन फस्त करेल. त्या 10 रुपयाची तो दारू पेत असेल तर त्याला नशा येईल आणि तो कोणत्या नालीत जाऊन पडून राहील. 10 रुपये तो दान देत असेल त्याच्यामुळे पुण्य संपादन करेल. आणि 10 रुपये जर वाचवत असेल तर ते त्याच्या दुसऱ्या दिवशी उपयोगामध्ये येईल. तर आपण या ठिकाणी पाहतो का रुपये तर 10च आहे, परंतु 10 रुपयाचे उपयोग 5 लोकांनी 5 प्रकारचे केलेले आहेत आणि 5 प्रकारचे लाभ सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. किती महत्वपूर्ण स्टेटमेंट होतं हे वाला. म्हणून आपण हे समजलं पाहिजे का विरतीचा अर्थ स्पष्टपणे हा आहे की कर्म करण्याचा जो क्षण असतो तसे हेतू प्रत्यय जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा तुम्हाला अलग राहायचं आहे, त्याला विरती म्हणतात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण विरतीचं उदाहरण समजलेलं आहे. याला उदाहरण देताना भगवंताने कासवाचं उदाहरण दिलं का ज्याप्रमाणे एखादा कासव तो खोटी धोक्याची सूचना भेटली किंवा वाटलं त्याला का अरे काहीतरी आहे बाबा अडथळा, तर तो त्याचे 5ही अंग म्हणजे 2 पाय, 2 समोरचे 2 पाय, मागचे 2 पाय आणि तोंड ते पूर्ण कवचाच्या आतमध्ये असं घेऊन घेतो आणि स्वतःला असं निश्चित पडवून म्हणजे स्वतःची तो सुरक्षा करतो. त्याच प्रकारे मनुष्याने सुद्धा जिथे कुठे अकुशल कर्म होण्याची शक्यता दिसते किंवा
तसं वातावरण निर्माण होते, तर त्यावेळेस आपण स्वतःला विरत केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे त्यापासून. कारण तिथून दूर ठेवणं म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करणं आहे. जर समजा त्या संधीचा आपण सदुपयोग केला, तर आपल्याला त्याची आपत्ती विपत्ती सहन करावी लागू शकते. म्हणून एक आपण दृष्टी ठेवली पाहिजे. भगवान तथागताने एक अतिशय चांगलं असं सूत्र शिकवलेलं आहे मध्यम निकायामध्ये कर्माच्या संबंधाने. त्यामध्ये भगवान सांगतात की एखादा व्यक्ती कर्माची अनुपशना कसं करतो, तो कर्म होताना तो जाणतो की मी कोणतं कर्म करत आहे. कर्म विचार जेव्हा करतो का उद्या मी कोणतं कर्म करीन, त्या विचार करताना तो जाणतो का उद्याच्या कर्माबद्दल काय करायला पाहिजे. आणि जर कर्म घडून गेलं असेल आणि चुकीचं कर्म घडलं असेल, तर तो त्याच्या गुरुकडे जातो, त्याची क्षमायाचना करतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद आणि उपदेश प्राप्त करून आपल्या स्वतःवर संयम प्राप्त करतो. तर अशा प्रकारे तो कर्माच्या संदर्भामध्ये जागृत राहतो आणि कर्माप्रती जागृत असल्यामुळे तो त्या अकुशल कर्मापासून आणि त्याच्या येणाऱ्या परिणामांपासून विरत राहतो, अलग राहतो, असा त्याचा अर्थ आहे. मग जे आपण विरतीच्या संदर्भात जे शिकतो, जे पंचशील घेतो, अष्टशील घेतो, तर ते जनरली विरती आहे. तिथे वेरमणी हा शब्द येतो की नाही, म्हणजे याचा अर्थ विरतीशी संबंधित आहे, नाही का. अदरवाईज तर जोपर्यंत संधी नाही भेटत तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती तर अहिंसकच आहे. जोपर्यंत संधी नाही भेटत तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती तर बिलकुल चोर नाहीच आहे. जोपर्यंत संधी नाही भेटत व्यभिचार तर नाहीच करत. संधी भेटल्यानंतर तुम्ही काय करता हे महत्वाची गोष्ट असते. तेव्हा तुमची विरती आहे की नाही याच्यावर तुम्ही शीलवान आहात की नाही समजेल, नाही का. आपण बाबासाहेबांसारखे महान व्यक्ती आहेत, त्यांना आपण शील संपन्न आहे असं मोठ्या छाती ठोकपणे सांगतो. आणि बाबासाहेब पण म्हणाले की कोणी दुश्मन सुद्धा माझ्याकडे चारित्र्याकडे बोट दाखवू शकत नाही, असं जे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. कशामुळे म्हणतात? कारण जेव्हा ते विदेशामध्ये राहिले तेव्हा फेनी फिजराल्ड सारख्या अशा सुंदर अशा महिला त्यांच्या मैत्रिणी होत्या, त्यांना मदत करायच्या, त्यांच्यावर प्रेमही करायच्या, कारण व्यक्तिमत्व तेवढं चांगलं होतं त्यांचं. पण बाबासाहेबांनी लक्ष नाही दिलं त्या गोष्टी. मैत्रीच्या ठिकाणी तिथे काय रमाबाई होती का पाहायला की बाबासाहेब काय करताय काय नाही करत. तेव्हा तर काही जमानाही नव्हता व्हिडिओ कॉलिंगचा का चला बाबा व्हिडिओ कॉल करा, असंही काही नव्हतं. पत्रांच्या माध्यमाने संभाषण व्हायचं. पण स्वतःचं चारित्र्य स्वतः जपलं त्यांनी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा वेगवेगळ्या पदांवर बाबासाहेब होते तर त्यांना पैसे देणारे का लोक नव्हते का? हजारोच्या संख्येने लोक होते बाबासाहेबांच्या मागं फिरत होते की तुम्ही आमचे इतके पैसे घ्या, तितके पैसे घ्या, तुम्ही हा कायदा बदला किंवा असं नका बोलू तसं. पण बाबासाहेबांनी तसं नाही केलं. जे हक्क आणि अधिकार आहेत त्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी कधी कुचराई नाही केली. म्हणून बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व महान का ठरलं? कारण त्यांच्या जीवनामध्ये आजूबाजूला सगळीकडे असे प्रसंग होते, बेईमानी करता येईल असे किंवा अशा अशा प्रकारे कायद्याचा किंवा नॉलेजचा दुरुपयोग करता येईल असे अशा प्रकारचे प्रसंग होते त्यांच्या जीवनामध्ये. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांची विद्वत्ता सदैव त्यांनी सत्कर्मासाठी लावली. त्यांची विद्वत्ता सदैव लोकहितासाठी आणि देशाच्या भल्यासाठी खर्च केली. म्हणून बाबासाहेब एक महान व्यक्तिमत्व म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. हे आपण लक्षात घ्यायचं. पण त्या उलट नेहरूचं तुम्ही उदाहरण घ्या. नेहरू जरी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जरी असतील, परंतु त्यांच्या चारित्र्य म्हणून जेव्हा लोक पाहतात, तर तो माणूस चरित्रवान नव्हता. तो सिगरेट पिणारा माणूस, तो व्यभिचारी नावाचा माणूस होता. पत्नी जरी त्याला होती, तरी पण तो एलिझाबेथ सारख्या बाईसोबत त्याचे संपर्क होते. असे बरेचसे किस्से कहाण्या त्या काळामध्ये पेपरमध्ये वगैरे छापून द्यायचे. त्याच्यानंतर त्यांचे जे काही पिढ्यांमधल्या गोष्टी आहेत, तर त्याही पिढ्यांमधल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बरेचसे व्यभिचाराचे किस्से जनमानसामध्ये प्रसारित आहेत. कारण का? कारण त्याचा बापच चारित्र्यवान नाही. बापच त्या गोष्टींना व्हॅल्यू देणारा नाही. केवळ दिसणं, पद प्राप्त करणं, संपत्ती प्राप्त करणं ज्या माणसाचं जीवन राहते, त्या माणसं नैतिकतेला काही, चारित्र्याला काही किंमत देत नाही. जशी संधी भेटते त्या संधीचा ते अशा प्रकारे दुरुपयोग करतात. होते ते. मग एकाच काळामध्ये जन्माला आले, एकाच समयामध्ये जन्माला आले. किंवा महात्मा गांधींचं तुम्ही उदाहरण घ्या. म्हातारपणामध्ये त्याला ब्रह्मचर्य प्रयोग करत होता तो माणूस. महिलांसोबत लेटायचा. इतका तो नीच थरावर चालला गेला होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कोणत्या काळामध्ये काय करता, शेवटी इतिहास तुमच्या चारित्र्याला आज ना उद्या पाहिजे ना. तर मग ते तुमच्या चारित्र्याची जेव्हा छानबीन केली जाईल तेव्हा तुम्ही विरत होता की नाही अकुशलापासून, हे तर शोधलंच जाईल. आणि हे जेव्हा शोधलं जाईल तेव्हा तुमच्याबद्दलची जी एक विशिष्ट श्रद्धा आहे, तर तिचं प्रमाण थोडं कमी होईल की नाही. तुम्ही किती फसवणूक कोणाची केली, तुम्ही इमानदार होतात की नाही, तुम्ही चारित्र्य संपन्न होतात की नाही, तुम्ही किती हिंसा केली का, चोरी केली, काय केली, या तर गोष्टी होती. जसं आता RSSचा तो नथुराम गोडसे आहे किंवा सावरकर आहे किंवा
यासारखे लोक आहेत. हे किती अट्टहासाने सांगतात की आम्ही किती चांगलं केलं गांधीजीचा मर्डर करून, खून करून. पण आजपर्यंत त्यांनी इतके पुस्तकं लिहिली, इतके भाषणं दिले समर्थनार्थ, नाटकं बनवले नथुराम गोडसेचं समर्थन करताय, पण नाही केलं ना देशातल्या लोकांनी समर्थन. जो व्यक्ती नालायक आहे, नालायक आहे. ज्या व्यक्तीने चूक केली ती चूक केली. हा, तुम्ही त्याचं कितीही कोणत्याही पद्धतीने समर्थन करता, त्याला कसं समर्थन करताय? जो एक मर्डर होता, मर्डर होता. खून होता, तो खून होता. अकुशल पापकर्म होतं, ते पापकर्म होतं. त्याची सजा होणारच होती, झालीच ती सजा. त्या माणसाला फाशी झाली. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की समयामध्ये विरत होता आलं पाहिजे. आणि लोक चैतसिकांच्या आवेगामध्ये असतात, लोभाच्या आवेगामध्ये असतात, द्वेषाच्या आवेगामध्ये असतात, मिथ्या धारणेंच्या आवेगामध्ये असतात, ईर्षेच्या आवेगामध्ये असतात. तर या आवेगामध्ये जेव्हा ते असतात, तर तेव्हा ते एक प्रकारचे आंधळेच बनतात. आणि आंधळे बनले की तशा प्रकारचं अकुशल कर्म ते करतात. तर इतिहास हा इतका महान असतो की इतिहास कधी कोणाला माफ नाही करत. प्रत्येक पिढी, जसं ना माझी पिढी आहे किंवा तुमची पिढी आहे, प्रत्येक पिढी हे इतिहासातून काही ना काही शिकण्याची इच्छा ठेवते. कारण दुसरा पर्याय नसतो. आपल्याकडे शिकायचं म्हणल्यावर ग्रंथ वाचावे लागतात, शिकायचं म्हणल्यावर जीवनचरित्रांचा अभ्यास करावा लागतो, करावाच लागतो प्रत्येकाला. हा, आणि ते लिहिली पण जातात चरित्र. कारण लिहिण्याच्या मागचा उद्देशच हा राहतो की येणाऱ्या पिढ्यांना दोन गोष्टी ज्या चांगल्या आहेत, दोन गोष्टी ज्या वाईट आहेत, त्याची एक समजदारी आहे. हा त्याच्या मागचा काय राहतो, उद्देश राहतो. आणि असं असं असल्यामुळे तुमच्या चारित्र्याचा आज जरी विचार केला गेला नाही, तरी उद्या तर नक्कीच विचार केला जातो. कारण कधी कधी काय होते, जिवंत असताना एखादा व्यक्ती प्रभावी असते, पैशाच्या दृष्टीनं प्रभावी असते, सत्तेच्या दृष्टीनं प्रभावी असते, किंवा त्याचे नातेवाईक रिश्तेदार बलवान त्याच्यानं प्रभावी असते. तर त्या प्रभावाखाली तो खोट्या गोष्टी अवतीभोवती उभ्या करू शकतो. आणि तसं उभ्या केल्यामुळे त्याचं वलय जे आहे ते वाढू शकतं. त्याच्यामुळे तो खरं बोलताय का खोटं बोलताय, चांगलं व्यक्तिमत्व वाईट व्यक्तिमत्व, ते काही कोणाच्या सामान्य लोकांच्या लक्षामध्ये येत नाही. पण तो व्यक्ती जेव्हा मरतो, मेल्याच्या नंतर त्याचं वलय पण स्टॉप होतं किंवा थांबतं, तेव्हा त्या व्यक्तिमत्वाची छानबीन करायची जी एक संधी आहे, ती प्रत्येक व्यक्तीला भेटते. आणि तशी जेव्हा ते छानबीन करतात, तेव्हा त्यांचं चारित्र्य जे आहे ते लोकांसमोर नक्कीच येत असतं. म्हणून बाबासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं एका पत्रकारासमोर, की माझ्या बाबतीमध्ये लोक मला देशद्रोही म्हणतात किंवा मी देशाचं नुकसान करतो असं वगैरे म्हणतात. तर हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे. जेव्हा हा धुराडा जो आहे, तेव्हा महात्मा गांधी वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यानंतरही काँग्रेस वगैरे जो प्रकार होता, तर बाबासाहेब हा राजकीय धुराडा जो आहे तो एकदा खाली बसू द्या. आणि एकदा खाली बसल्यानंतर जे भविष्यामध्ये निपक्षपाती पद्धतीने अभ्यास करणारे लोक निपजतील आणि ते जेव्हा माझ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतील, तेव्हा ते सर्वात आग्रहाने म्हणतील आणि एकदम स्ट्रॉंगली म्हणतील की डॉक्टर भीमराव आंबेडकर हे या देशाचे खरे राष्ट्रभक्त आहेत आणि खरे खरे राष्ट्राची सेवा करणारे आहेत. तेव्हा ते नक्की तशा प्रकारचं वाक्य वापरतील. आणि ती गोष्ट खरी झाली बाबासाहेबांची. कारण बाबासाहेबांनी जे काम केलं, त्या कामावर त्यांचा 100% विश्वास होता. कारण त्यांना माहित होतं की त्याने चांगल्या भावनेने काम केलं देशासाठी. आणि आज देशामध्ये सर्वात जास्त नाव जर कोणाचं घेतलं जात असेल, तर बाबासाहेबांचं घेतलं जातं. सर्वात जास्त पुतळे जर कोणाचे असतील, तर ते बाबासाहेबांचे आहेत. सर्वात जास्त रस्त्यांना, चौकांना नावं कसे कोणाचे असतील, तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. म्हणजे एकट्या माणसाचे एवढे मोठे नावं, एवढे मोठे पुतळे आणि एवढे मोठं गुणगौरव. सर्वात जास्त फेसबुक पहा तुम्ही किंवा कोणतंही पहा, बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या पोस्ट किंवा नावं हे तुम्हाला जिकडे तिकडे दिसतील. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या माणसाचं नाव का फेमस झालं? कारण त्या माणसाच्या चरित्राकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्यांच्याकडून प्रज्ञा शिकता येते, शील शिकता येते, कणखरपणा शिकता येतो. तर या सगळ्या गोष्टींच्या गुणांचं लोक काय करतात, गौरव करतात. त्यांना प्रेरणाच पाहिजे असते ना काही गोष्टी चांगल्या शिकण्यात. पण बाकीच्या व्यक्तिमत्वांकडून असं शिकण्यासारखं काही फारसं दिसत नाही. त्याने फक्त त्या त्या पदांचा उपभोग घेतला आणि त्या पदाचा उपभोग घेताना ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या त्यांनी केल्या. पण व्यक्तिमत्व म्हणून काही शिकता येत नाही. म्हणून तुम्ही विरतीचा अर्थ अशा प्रकारे जाणा. विरती हा खूप मोठा विषय आहे. खूप मोठा विषय आहे. कारण संध्या तुम्हाला सतत भेटतात अकुशल कर्म करण्याच्या. रोज पावलोपावली संध्या असू शकतात. पण त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वतःवर कंट्रोल ठेवून कुशल कर्मावरच आरूढ राहावं लागतं. तर त्याला म्हणतात शिलाचं पालन करणं, पंचशिलाचं पालन करणं, अष्टशिलाचं पालन करणं. जो व्यक्ती त्या शिलाच्या पालनात मजबूत असतो, तो व्यक्ती मोठा निर्भय असतो. त्याला कसल्या प्रकारची काही भीती नसते, कुठल्या प्रकारचं काही भय नसते. हा पहिली गोष्ट त्याला कुठल्या प्रकारचा पश्चाताप होत नाही. शिलाचं फळच आहे पश्चाताप न होत. त्याला पश्चाताप नाही होत. का नाही होत? कारण त्याला माहित असते की माझा शील भंग झालेलाच नाही. मी शिलाचा भंग केलेलाच नाही. संध्या भेटल्या पण नाही केला मी त्याचा भंग. मी विरत राहिलो. तर त्याचं ते विरतीचं जे हे आहे म्हणजे बल आहे ते इतकं स्ट्रॉंग असतं की त्याच्याकडे असं कोणी बोट नाही दाखवू शकत. आणि जर दाखवतही असेल तर ते त्यांच्या मनातल्या द्वेषामुळे दाखवू शकतात. त्यांचे दृष्टिकोन चुकीचे असल्यामुळे दाखवू शकतात.
परंतु त्याच्यातले खरोखर दोष पाहून नाही दाखवू शकत. तर हे आपण लक्षात ठेवायचं. तर विरती 3 प्रकारच्या ज्या विरती आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका. तर या तीनही विरतींचा संबंध आपल्याला काही नवीन नाही. आपण गेल्या कित्येक वर्ष आपण शिलावर वेगवेगळ्या प्रकारची भाषणं ऐकलेली आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा विषय खूप सोपा आणि सरळ आहे समजण्यासाठी. पण विरती या शब्दाबद्दल मी एवढं विस्ताराने याच्यासाठी बोललो कारण प्रत्येक शिलामध्ये हा शब्द येतो. पानाती पाता वेरमणी, अदिन्ना दाना वेरमणी, कामेसु मिच्छाचारा वेरमणी. येतो की नाही वेरमणी हा शब्द? तर म्हणून त्या शब्दाचा मिनिंग समजावा, त्या शब्दाचा अर्थ समजावा आणि तो त्या क्षणासाठी वापरलेला शब्द आहे हे समजावं म्हणून मी तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणं देऊन सांगितलं. तर या ठिकाणी सम्यक वाचा जी आहे तर याचे 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये कथा, चेतना आणि विरती. 3 गोष्टी असतात सम्यक वाचामध्ये, कथा, चेतना आणि विरती. तर कथा या शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे. कथा हा शब्द पूर्वीच्या काळामध्ये वापरला जायचा. आता आपण कथा हा शब्द वापरतो पण कशासाठी वापरतो? ऍज अ स्टोरी म्हणून वापरतो. म्हणजे स्टोरी म्हणजे कथा. परंतु त्या काळामध्ये कथा या शब्दाचा अर्थ कथन, कथन करणे. कथन करणे म्हणजे सांगणे, सांगणे म्हणजे बोलणे. तर आपण जेव्हा बोलतो, जेव्हा आपण कथन करतो तेव्हा काय करतो? आपण कथाच कथन करतो. म्हणजे आपण स्टोरीज सांगतो ना, छोटी का असेल ना स्टोरीज सांगतो. जसं आता एखादा मुलगा शाळेतून आला तर तो काय करतो? कथन करतो. म्हणजे काय करतो? तो सांगतो की शाळेमध्ये मी असं असं गेलो, मग तिथे मी बसलो, मग ते मला एक मॅडम भेटली, मग ती मॅडम मला अशी म्हणाली, मग तशी म्हणाली. अशा पद्धतीने ती जी एक इव्हेंट आहे, पर्टिक्युलर इव्हेंट आहे, जे स्टार्ट टू एंड तो लहान मुलगा सांगतो. आपण ते ऐकतो. आपणही घरी आल्यानंतर कोणत्या गोष्टी बोलतो? स्टार्ट टू एंड आपण एखादी गोष्ट सांगतो म्हणजे इन्फॉर्मेशन देतो. त्याचा पण आपला एक क्रम असतो. कोण भेटला, कोण नाही भेटला, मी काय आणलं, मी काय नाही आणलं, अशा प्रकारचा. म्हणजे आपण छोट्या छोट्या स्टोरीज सांगत असतो. कोणती एखादी स्टोरी एका वाक्याची असते, कोणती 10 वाक्याची असते, कोणती 20 वाक्याची असते. तर अशा प्रकारच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण स्टोरीज सांगत असतो छोट्या छोट्या. म्हणून त्याला कथा म्हटलं. कथा म्हणजे कथन करणे, सांगणे. दुसरी गोष्ट आहे की सम्यक वाचा मग कशाला म्हणतात? की आपलं जे कथन आहे हे कार्यकारण नियमाने परिशुद्ध असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ठीक ठीक असलं पाहिजे, म्हणजे खरं असलं पाहिजे. जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा त्याला खरं कथन म्हणतात, म्हणजे सम्यक वाचा म्हणतात. जेव्हा आपलं खरं बोलणं आहे, कार्यकारण संबंधाच्या अनुषंगाने बोलणं आहे आणि जसं आहे तसं बोलणं आहे तर त्याला खरं बोलणं म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चेतना, चेतना फार महत्वाची असते. आपण याच्या आधी शिकलो. चेतनाहं भिक्खवे कम्मं वदामि, चेतयित्वा कम्मं करोति कायेन वाचा या चेतसा. हे भगवंताने सांगितलेलं आहे का भगवान म्हणतात की भिक्षूंनो मी चेतनेलाच कर्म म्हणतो. कारण चेतयित्वा म्हणजे चेतन करूनच किंवा चिंतन करूनच व्यक्ती कायेने, वाचेने किंवा मनाने कर्म करत असतो. तर असं असल्यामुळे आपली चेतना जी आहे ती महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा आपली चेतना ही नेहमी कुशल मूल असते, कुशलाच्या आधाराने असते, तर तेव्हा आपली ती सम्यक वाचा असते. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे विरती. विरतीचा मग अर्थ काय झाला? या ठिकाणी विरती म्हणजे आपण काही शील घेतलेले आहेत. जसं मुसा वादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही. पिसुनाय वाचाय वेरमणी, मी चुगली करणार नाही. फरुसाय वाचाय वेरमणी, मी कठोर वचन शिव्याशाप वगैरे देणार नाही. संभप्पलापा वेरमणी, मी व्यर्थ बकवास करणार नाही. तर अशा अरे आपण वाचिक शील ग्रहण केलेले आहे. परंतु जेव्हा कधी खोटं बोलण्याची संधी भेटत असेल, चुगली करण्याची संधी भेटत असेल, व्यर्थ बकवास करायची संधी भेटत असेल किंवा कठोर बोलण्याची वेळ येत असेल, तर अशा वेळेस जेव्हा आपण लक्षात ठेवतो की अरे नाही मी तर शिलाचं ग्रहण केलेलं आहे आणि मी असं नाही करू शकत, तर त्यावेळेस तुम्ही लगेच जे रिमाइंड करता स्वतःमध्ये, लगेच ते तुम्ही आठवता आणि त्यावेळेस त्या समयी तुम्ही त्या अकुशल वाचा वापरण्यापासून विरत होता, दूर होता, अलग होता. तर त्यावेळेस त्याला विरती म्हणत असतात. तेव्हा ती सम्यक वाचा असते. ठीक आहे. म्हणजे सम्यक वाचेमध्ये आपलं कथन हे सुद्धा सत्य असलं पाहिजे. आपली चेतना ही महाकुशल असली पाहिजे, कुशल असली पाहिजे, कुशल चित्त आणि चेतसिकाने युक्त असली पाहिजे. आणि जेव्हा संधी असते अकुशल बोलण्याची वगैरे, जे 4 अकुशल सांगितले मी, तर त्यावेळेस त्या संधीमध्ये आपल्याला दूर होता आलं पाहिजे, अलग होता आलं पाहिजे. तेव्हा त्याला विरती म्हणतात. तर या 3 गोष्टींनी युक्त जी वाचा असते तर ती आहे सम्यक वाचा. ठीक आहे. तर हे आपण काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे. तर या उपयुक्त त्रिविध पद्धतीने जेव्हा एखादी हे असते म्हणजे शुद्धता असते, परिशुद्धी असते या तिन्ही गोष्टीच्या माध्यमाने, तेव्हा त्याला विरती म्हणून तिस्स विरतियो नाम म्हणून काय म्हटलेलं आहे का या गोष्टींना 3 प्रकारची विरती असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर
तर हे आपण या ठिकाणी काय करायचं लक्षात घ्यायचं. दुसरी विरती आहे सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत मध्ये मग काय असेल, याच गोष्टी आहेत ज्या आधी सांगितलेल्या, फक्त सम्यक कर्मांतामध्ये कर्माच्या बाबतीमध्ये. म्हणजे याच्यामध्ये मग काय, क्रिया, चेतना आणि विरती. मग क्रिया म्हणजे काय, कारण आपण कर्म करतो याचा अर्थ स्पष्ट आहे, त्याला क्रिया म्हटलेला आहे. क्रिया म्हणजे ऍक्टिव्हिटी, ऍक्शन. तर आपण कुठलं नाही कुठलं कर्म करतो. म्हणजे शरीराने जी हालचाल करतो आपण, वाचेने जी हालचाल करतो, मनाने जी हालचाल करतो, ते हालचाल आहे म्हणजे कर्म आहे. त्या प्रकारे शरीराने आपण जी हालचाल करतो तर त्याला क्रिया म्हटलेलं आहे. तर या क्रियामध्ये सुद्धा जेव्हा व्यक्ती कुशल क्रिया करतो तर तेव्हा ते सम्यक कर्मांत असते. त्याची चेतना ही कुशल असते आणि त्याची चेतना कुशल असल्यामुळे सुद्धा ते सम्यक कर्मांत असते. आणि त्याची विरती कशी असते की तो शील ग्रहण करतो. त्याने म्हटलेलं असते आधी, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं, अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं, सूरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं. तर त्याने अशा प्रकारचे शील ग्रहण केलेले आहे. आणि अशा प्रकारचे शील ग्रहण केलेले असल्यामुळे जेव्हा समजा त्याला हिंसा करायची संधी भेटते, चोरी करायची संधी भेटते, व्यभिचार करायची संधी भेटते किंवा कुठलं व्यसन करायची संधी भेटते, तर त्यावेळेस तो आठवतो की नाही, मी शील ग्रहण केलेलं आहे, त्याच्यामुळे मला असे अकुशल कर्म करायचे नाही. आणि तो त्यापासून विरत होतो, त्यापासून तो दूर होतो, त्यापासून तो दूर राहतो. तर त्यावेळेस त्याची ती विरती असते. तर अशा प्रकारे या 3 गोष्टींनी परिशुद्ध असणारी जी विरती आहे, तर ते त्याला कुशल गोष्टीचं संपादन यामध्ये होतं. आणि मग तिसरी गोष्ट जी आहे, तिसरी गोष्ट काय आहे, सम्यक आजीविका ही तिसरी विरती आहे. मग सम्यक आजीविकेच्या अर्थामध्ये 2 गोष्टी येतात. कोणत्या 2 गोष्टी येतात, वीर्य आणि विरती. या 2च गोष्टी, वीर्य आणि विरती या 2 गोष्टी येतात. तर आता आपल्याला एक गोष्ट समजलं पाहिजे सम्यक आजीविकेच्या बाबतीत, दुश्चरित आणि दुराजीव हे 2 शब्द आपल्यामध्ये येतात. दुश्चरित आणि दुराजीव. दुश्चरित व्यक्ती म्हणजे कोण, जो म्हणजे मिथ्या वाचा आणि मिथ्या कर्मांत करतो, तो व्यक्ती दुश्चरित आहे. त्याला आपण दुराचारी व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो त्याला. सदाचारी नाही, तो दुराचारी आहे. पण दुराजीव म्हणजे कोणता, तर दुराजीव म्हणजे तो व्यक्ती असतो जो आपली आजीविका कमवत असताना, 2 पैसे कमवत असताना, जगण्यासाठी 2 पैसे कमवत असताना मिथ्या वाचेचा आणि मिथ्या कर्मांताचा त्याच्यामध्ये उपयोग करतो. तर असा जो व्यक्ती आहे, जो आपल्या आजीविकेसह बाकीचेही 2 प्रकारचे पापकर्म करतो, जे आता मी सांगितलेले वाचिक आणि कायिक, तर त्याला दुराजीव म्हणतात. म्हणजे त्याची आजीविका मिथ्या आहे, आजीविका चुकीची आहे आणि तो दुराजीविकेने आपलं जीवनयापन करत आहे, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. ठीक आहे. तर म्हणून या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या आजीविकेच्या संदर्भात भगवान तथागतांनी म्हणलं का ही मिथ्या आजीविका आहे, तर त्याच्यामध्ये काय दिसून पडते आपल्याला, कारण त्याच्यामध्ये जेव्हा बोलण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक असेल, खोटं बोलणं असेल, इकडली गोष्ट तिकडे सांग, म्हणजे बोलण्याच्या बाबतीमध्ये ते चुकलेलं असतं. आणि कर्माच्या बाबतीत कोणी हिंसा करणाऱ्या गोष्टी, चोरीसाठी उचकवणाऱ्या गोष्टी किंवा व्यभिचाराच्या गोष्टी, तर अशा गोष्टींना चालना, व्यसनाच्या गोष्टी, अशा गोष्टींना चालना देणाऱ्या ज्या गोष्टी लोक करतात आजीविका समजून, तर ते दुराजीव आहे. तर हे अशा प्रकारे आपण आजीविकेला समजलं पाहिजे. आजीविका करताना जेव्हा तुमच्या वाचेच्या आणि कायेच्या शिलांचा भंग होत असतो, तेव्हा ती मिथ्या आजीविका असते. परंतु तुम्ही आजीविका करत असताना जेव्हा तुमच्या वाचेच्या आणि कायेच्या शिलांचा भंग होत नाही, तर ती गोष्ट सम्यक आजीविका असते. तर हे या ठिकाणी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. मग आजीविकेच्या अंतर्गत कोणत्या गोष्टी येतात, सम्यक आजीविकेच्या अंतर्गत म्हणजे विरतीच्या अनुषंगाने 2 गोष्टी, वीर्य आणि विरती. वीर्य आणि विरती. वीर्य याचा अर्थ काय होतो, वीर्य याचा अर्थ होतो कुशल गोष्टी. वीर्य याचा अर्थ कुशल गोष्टी, वीर्य याचा अर्थ उत्साह, वीर्य याचा अर्थ प्रयत्न, वीर्य याचा अर्थ तो कष्ट करणे, नाही का, कष्ट करणे, कष्टाची पराकाष्ठा करणे, तर त्याला वीर्य म्हणतात बुद्ध धर्माच्या भाषेमध्ये. मग ही जी वीर्य आहे, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लोक करतात. जसं आपण निधड्याच्या घामाने म्हणतो पैसा प्राप्त करतात. प्रत्येकाचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे. कोणी शेती करून पैसा कमवतो, कोणी दुकान चालवून पैसा कमवतो, तर कोणी एखाद्याकडे काम वगैरे करून पैसा कमवतो, किंवा कोणी एखादं एज्युकेशन देऊन पैसा कमवतो. प्रत्येकाचे आपापले पैसा कमवण्याचे पद्धती असतात. कोणी कमी कमवतो, कोणी जास्त कमवतो, पण त्याने त्याच्या पद्धती निवडलेल्या असतात, त्यांच्या आवडीनिवडीनुसार निवडलेल्या असतात. प्रत्येकाचे पैसे कमवण्याचे मार्ग काय सारखे दिसतात का आपल्याला, टॅलेंट प्रत्येकाचं वेगळं आहे, तर पैसे कमवण्याचे पण विविध असे मार्ग आपल्याला या जगामध्ये दिसून पडतात.
पण पैसा कमवण्याचा एकमेव मार्ग हाच आहे की तुम्ही मेंटल म्हणजे मानसिक किंवा शारीरिक जे श्रम असते तुमचं, मानसिक किंवा शारीरिक जे श्रम असतं त्या श्रमाचा मोबदलाच तुमचा मजुरी असते किंवा मजुरी असते, नाही का, वेजेस असतात. म्हणजे हे एक साधं सरळ आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसतो, त्याला 2 पैसा भेटत राहतो. तर या आजीविकेमध्ये वीर्य याचा अर्थ तो होतो की तुम्ही जे कष्ट करता ती गोष्ट. आणि असं असल्यामुळे आता जसं भिक्षू असेल तर भिक्षू काय कष्ट करतो, भिक्षू चारिका करत असेल, शिलाचं पालन करत असेल किंवा भिक्षाटन करत असेल, तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या कष्टामध्ये अंतर्भूत असतात. कारण त्या त्यांच्या कष्टामुळे त्यांना चारिका भेटत असते, चिवरदान भेटत असते, भोजन भेटत असते. म्हणजे हे कशामुळे, त्यांनी जे शिलाचं पालन केलेलं असते, करत राहतात किंवा जे धम्माचा अभ्यास करतात, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात, तर या गोष्टींमुळे त्यांना दान देतात लोक, डोनेशन देतात, आणि डोनेशन दिल्यामुळे त्यांचं जीवन यापन चालतं. तर अशा प्रकारचेही काही लोक असतात जे लोक धम्मासाठी वाहिलेले असतात. मग अशा लोकांचं जीवन यापन चालण्यासाठी मग डोनेशनच्या माध्यमाने त्यांचं जीवन यापन चालतं. त्याच्यामध्ये मग बरेचदा चांगले काही लोक अनागारिक स्वरूपाचे लोक असतात किंवा भिक्षू स्वरूपाचे लोक असतात, भिक्षुणी असतात. तर ते त्यांची जी चर्या आहे, ज्या पद्धतीची ते निवडतात त्याच्यानुसार त्यांना त्यांचं जीवन यापन चालतं. तर हे याला आपण म्हणतो प्रयत्न करणे. हे त्यांचा त्या प्रकारचा प्रयत्न आहे, कारण त्यांचं ध्येय वेगळं आहे. प्रत्येकाचं ध्येय काही पैसा कमवणेच राहते असं नाही. प्रत्येकाचं ध्येय काही रोजमर्राच्या गोष्टी करणे असं राहत नाही. काही काही लोकांचं ध्येय उत्तम प्रकारचं राहते आणि ते उत्तम प्रकारच्या गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो, ते करतात, नाही का. आणि त्याच्यामुळे मग काय होते, तशा लोकांना पैसे जरी कमी भेटत असते पण एक आंतरिक समाधान राहते. आपण धम्माचा प्रचार करतो किंवा धम्म आपण आत्मसात करतो, दुसऱ्यांना शिकवतो, या आंतरिक समाधानासाठी काही लोक जगणारे असतात. तर त्याच्यामुळे त्यांना जास्त काही जरी जीवनयापनासाठी नाही भेटलं तर जेवढं थोडंफार भेटतं तरी त्याच्यात ते संतुष्ट आणि सुखी राहतात, कारण त्यांचा उद्देश डिफरंट राहतो, अलग राहतो. तर हे आपण काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. म्हणून भगवान तथागतांनी भिक्षूंच्या बाबतीत एक वाक्य वापरलं होतं. जेव्हा आम्ही बरेच वर्ष भिक्षू होतो तेव्हा आम्ही त्या वाक्यासोबत जगायचो. भगवान तथागतांनी म्हटलं की एक वेळच्या भोजनाने आणि घातलेल्या चिवराने भिक्षू संतुष्ट असला पाहिजे. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. हे संतुष्टी जी आहे हे अशा प्रकारे प्राप्त झाली किंवा प्राप्त करता येते. आजही जेव्हा जरी मी भिक्षू आता नसलो तरी पण तो विचार किंवा ते जीवन माझ्याकडे आजही आहे. संतुष्ट राहता येतं माणसाला, अतिशय कमीतल्या कमीत गरजांमध्ये संतुष्ट राहता येतं. कारण संतुष्टी हे आपल्या कुशल चित्ताचा एक प्रकार आहे, आणि ते कुशल चित्त जेव्हा आपल्यात निर्माण होते तेव्हा आपल्याकडे कमी जरी असलं तरी आपण आनंदी, सुखी आणि एक महान कार्य करणारे बनू शकतो. पण जर संतुष्टीच जर नसेल एखाद्या मनामध्ये तर तो व्यक्ती कितीही जरी मरमर करेल तरी तो सुखी नाही राहू शकत. म्हणून माझं म्हणणं नेहमी हे राहते का तुम्ही संतुष्टी कमवा. आणि राहिला प्रश्न संपत्तीचा, तुम्ही संपत्ती कमवण्याच्या बाद तुम्ही अब्जोपती बना ना, काय फरक पडतो, तुम्ही बना, अब्जोपती बना, त्याच्याही पुढे जा, काही त्याच्यामध्ये वाईट नाही. कारण भगवान तथागत धम्मामध्ये महान श्रीमंत लोक होते आणि सर्वाधिक श्रीमंत लोक होते तथागत धम्मामध्ये. अनाथ पिंडकांसारखे, विशाखांसारखे अतिशय प्रचंड श्रीमंत लोक होते. ते श्रीमंत लोक सम्राट अशोक असेल, बिंबिसार असेल किंवा प्रसेनजित राजा असेल, असे कितीतरी राजे महाराजे भगवंताचे उपासक होते. श्रीमंत नव्हते का ते, गरीब होते का ते, श्रीमंत होते. म्हणूनच तर धम्माचा प्रचार आणि प्रसार वेगाने होऊ शकला ना. कारण श्रीमंत असल्यामुळे त्यांनी त्यांचा पैसा हा सन्मार्गाला लावला, योग्य ठिकाणी लावला, धम्माच्या प्रचारासाठी लावला, भगवंता. हा हॅलो, आवाज येतोय का माझा? सर हा, येतो. त्यांनी त्यांची संपत्ती ही धम्माच्या प्रचारासाठी लावली, लोक कल्याणासाठी लावली, म्हणून ते लोक महान ठरले. अनाथ पिंडक हे नाव वास्तविक त्यांचं नाव नव्हतं, सुदत्त हे त्यांचं नाव होतं, पण त्यांनी अनाथांचं भलं केलं म्हणून त्यांना अनाथ पिंडक ही संज्ञा प्राप्त झाली. तर तुम्ही किती संपत्ती जरी कमवली तर ती सदुपयोगात त्याचा सुद्धा करता येऊ शकतो. तुमच्यात जर टॅलेंट असेल संपत्ती कमवण्याचं तर तुम्ही ती नक्की ते टॅलेंट वापरलं पाहिजे. लाखोनं करोडोनं पैसे कमवले पाहिजे. आणि असे गरजू लोक भरपूर आहेत, असे कामं भरपूर पडलेली आहेत ज्या ठिकाणी तुम्ही दान देऊ शकता. अलोभाचं चित्त निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे विपुल संपत्ती असायला पाहिजे. विपुल संपत्ती असेल तर ते तुम्ही जेव्हा दान देत असता तेव्हा तुमचं अलोभाचं चित्त निर्माण होईल ना, की तुम्ही कष्टाने निर्धाच्या घामाने कमवलेल्या संपत्तीचं जेव्हा तुम्ही त्याग करता किंवा दान देता तेव्हा तुमचं अलोभ चित्त निर्माण होईल. का तुम्हाला वाटलं का अनासक्ती काय असते? आम्ही जेव्हा श्रीलंकेमध्ये होतो तर एक प्रसंग छोटासा सांगतो.
म्हणजे वीर्य काय आहे, प्रयत्न काय आहे, आजीविका कशी राहते आणि ते लोक धर्मासाठी काय करू शकतात आणि किती ते महान बनू शकतात ते त्याचं उदाहरण सांगतं. आम्ही श्रीलंकेमध्ये जेव्हा होतो तर त्यावेळेस आम्ही पोल्गोहवेल म्हणून एक एरिया आहे त्या एरियामध्ये राहत होतो आणि नंतर आम्ही मातरच्याही काही एरियामध्ये राहायला गेलो. तर त्या मातरच्या एरियामध्ये तेव्हा मोनास्ट्रीचं बांधकाम सुरू होतं. कमीत कमी 400 ते 500 भंतेजी निवास करू शकतील किंवा राहू शकतील अशी मोठी मोनास्ट्री त्या ठिकाणी बांधकाम चालू होतं. तर मग ते बांधकाम चालू असताना त्यावेळेस एक जिनसेन महात्या म्हणायचे, महात्या म्हणजे उपासक, ते एक जिनसेन महात्या नावाचे एक व्यक्ती होते. तर त्या ठिकाणी ते त्यांचं एक आर्थिक डोनेशन, करोडो रुपयांचं आर्थिक डोनेशन ते त्यावेळेस त्या मोनास्ट्रीच्या बांधकामासाठी करत होते. परंतु तेवढं डोनेशन करून सुद्धा ते तिथे काम पण करायचे, म्हणजे काही वस्तू उचलणे ठेवणे, काही लोकांना सांगणे वगैरे असा तो प्रकार होता. तर मग आम्हाला फार नवल वाटलं की म्हणलं कशी ही व्यक्ती आहे. तर ते कॅनडामध्ये त्यांची मोठी टायर वगैरे निर्माण करण्याची काही फॅक्टरी होती आणि ते फार श्रीमंत होते आणि त्यांनी लग्न वगैरे त्यांचं झालं नाही किंवा त्यांनी केलं नाही, कारण कामाच्या व्यापामुळे त्या गोष्टीकडे त्यांचं काही फारसं लक्ष लागलं नाही. आणि अशा सिच्युएशन मध्ये काही वर्षाच्या आधी, म्हणजे बरेच वर्षाच्या आधी, आता आमचा हा प्रसंग 2009चा आहे, पण त्याच्याही काही वर्षा आधी त्यांनी आमच्या मोठ्या भंतेजीचं एक पुस्तक वाचलं होतं सिंहलीमध्ये. तर ते होतं रिकाम्या हाताने मोडू नका, असं त्या पुस्तकाचं टायटल आहे. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या छोटंसं पुस्तक होतं ते त्यांनी वाचलं, चला बाबा चला वाचून पाहावं काय लिहिलेलं आहे. तर ते इतका त्या माणसाच्या मनावर त्या पुस्तकाचा विचाराचा प्रभाव पडला की खरंच रिकाम्या हाताने मरत आहो का मी. आणि मग ते डायरेक्ट श्रीलंकेला आले, भंतेजींना भेटले. त्यांनी सांगितलं की मी माझं आयुष्य मरमर करून खूप संपत्ती कमावलेली आहे, माझ्या फॅक्टरीज आहेत, हे आहे, त्याच्यामुळे पैशाची माझ्याकडे काही कमतरता नाही, पण मला दिशा नव्हती, काय करावं हे मला समजत नव्हतं. पण तुमच्या या पुस्तकामुळे मला दिशा भेटली, मला मार्गदर्शन करा. भंतेजीने मग त्यांना योग्य प्रकारे चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपत्तीचा इतका सदुपयोग केला, नंतरच्या काळामध्ये जबरदस्त सदुपयोग केला. त्यामध्ये त्यांनी जे सुनामीच्या लाटा त्यावेळेस आल्या होत्या, बरीचशी घरं वगैरे गेली, तर त्यांनी घरं बांधून दिली. आणि जे लिट्टेचं प्रकरणामध्ये काही लोकांचे प्राण गेले होते सैनिकांचे, तर त्यांचे जे फॅमिलीज आहेत तर त्यांची मुलं बाळं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या माणसाने सर्व उचलला. भंतेजींना मोनास्ट्रीच्या बांधकामासाठी सुद्धा करोडो रुपयाची मदत करून त्या प्रकारे पुण्य सुद्धा संपादन केलं. किंवा त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी काय केलं की एक जी अष्टमी असते किंवा अमावस्या असते किंवा पौर्णिमा असते, म्हणजे महिन्यातून 4 उपोषताचे दिवस असतात, तर त्यांच्या फॅक्टरीज मध्ये उपोषताच्या दिवसाला कंपल्सरी त्यांनी सुट्टी जाहीर केली आणि त्याच्यातील बहुतांश लोकांनी उपोषत घ्यावं आणि उपोषत घेणं कंपल्सरी आहे, तर ते त्याने त्यांच्या कामगारांमध्ये उपोषत सील द्यायचे कंपल्सरी केलं. म्हणजे त्यांना त्या पगारी सुट्टी त्यांनी दिली की चला बाबा ठीक आहे, तुम्हाला या दिवसाचा पगार भेटेल, पण तुम्हाला उपोषताचं पालन करावं लागेल, 8 शिलांचं तुम्हाला पालन करावं लागेल. आणि इतकी जबरदस्त त्या माणसाने त्याच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणलं. मग बघा बरं, एक श्रीमंत व्यक्ती काय करू शकत नाही जर त्याच्याकडे दिशा चांगली असेल तर. पण असे जर काही नोकरदार लोक आमच्याकडे दिसतात जे श्रीमंत आहे, पैसा आहे, पण त्यांच्या पैशाचा काहीच उपयोग नाही, स्वतःचा लोभ पूर्ण करण्यासाठीच ते मरमर करत राहतात. एक घर असेल तर दुसरं घर घेतील, एक गाडी असेल तर दुसरी गाडी घेतील, एका ठिकाणी फिरून आले का दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाऊ म्हणतील. म्हणजे ते आपल्या कामभोगाच्या पलीकडे विचार करत नाही. त्यांच्या संपत्तीचा सदुपयोग ते लोकांसाठी तर सोडा, पण स्वतःच्या कल्याणासाठीही करत नाही. मग अशी संपत्ती काय कामाची आहे. तर म्हणून आपल्याला संपत्तीचा सदुपयोग नक्की करता येतो, त्याच्यासाठी आपल्याकडे कुशल चित्त असावं लागतं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा तुमचं वीर्य किंवा तुमचं परिश्रम तुम्ही सम्यक आजीविका म्हणजे वाचिकशील आणि कायिकशील या दोन्ही शिलाच्या आधाराने जेव्हा चालवत राहता आणि त्याच्यात तुमच्यामध्ये महाकुशल चित्त जेव्हा उत्पन्न होतात, तर तेव्हा तुमची ती आजीविका अतिशय शुद्ध आणि चांगली समजली जाते. अनेक लोक वेगवेगळ्या पदांवर आहेत, पण आपण त्यांना मान सन्मान नाही देत. ते म्हणजे असेल त्याच्या घरचा म्हणतो आपण. का तसे म्हणतो? का शब्द तसे वापरतो आपण? कारण त्याचा काही उपयोगच होत नाही ना. ना लोकांना उपयोग होत नाही, तो कल्याणाचे कामं करताना दिसत, तर आपण त्याच्याकडून काय प्रेरणा घेणार? जगत आहे बाबा, जगत आहे, जाऊ दे म्हणतात. आपण काय करतात? तो कसंही असेल तरी जगत आहे म्हणतात. पण जो दुसऱ्यांसाठी थोडंफार तरी जगतो, आपल्या संपत्तीचा थोडाफार तरी वाटा हा धम्माच्या प्रचारासाठी घालवतो. धम्माचे काम करणारे लोक असतात, तर त्यांच्यासाठी थोडासा वाटा तो खर्च करतो. किंवा धम्माचे काम करताना ग्रंथ छापणे असतील किंवा धम्म स्कूल्स चालवणे असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी नव्याने उत्पन्न करायच्या, अशा याच्यामध्ये त्यांचा थोडाफार जरी वाटा होत राहिला, तर त्यांच्या बरोबर त्यांच्या त्या दानकर्मामुळे धम्माचं जे कार्य आहे ते पुढे चालतं, लोकहिताचं कार्य पुढे चालतं. तर हे सुद्धा आपण काय करायचं लक्षात ठेवायचं की जे काही तुम्ही मानसिक श्रम करून, शारीरिक श्रम करून 2 पैसे कमवता,
तर ते इमानदारीने कमवलेले असावे, निर्धाच्या घामाने कमवलेले असावे आणि कुठल्याही प्रकारचा वाचिक शिलाचा भंग न करता, कायिक शिलाचा भंग न करता ते जर कमवलेले असतील तर त्याला वीर्य म्हणतात, नाही का, त्याला परिश्रम म्हणतात, कष्ट म्हणतात, त्या कष्टाने ते कमवलेलं असतं. आणि विरती, विरती म्हणजे काय? विरतीचा अर्थ या ठिकाणी आहे की आजीविका आपली शुद्ध असण्यासाठी ज्या भगवान तथागताने अशुद्ध आजीविका सांगितले त्याच्यापासून दूर राहणं. मग अशुद्ध आजीविका भगवंताने कोणत्या सांगितल्या? तर ज्या आजीविकेमुळे मनुष्य मात्राला किंवा अन्य प्राणी मात्रांना नुकसान पोहोचते किंवा संपत्तीला नुकसान पोहोचते, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जनावरांचा व्यापार करणे, मांसाचा व्यापार करणे किंवा स्त्रियांचा व्यापार करणे, अंमली पदार्थांचा व्यापार करणे, विषाचा व्यापार करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांचा व्यापार करणे. तर याच्यावर आपल्याला दिसून पडते का जीविताला हानी पोहोचेल अशा प्रकारचे कोणतेही तुम्ही व्यापार उद्यम आहेत तर ते करता कामा नये, त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता कामा नये. त्याच्या व्यतिरिक्त लाखोच्या संख्येनं रोजगार आहेत या जगामध्ये जे मानवी हिताचे आहेत, माणसाच्या भल्याचे आहेत. तर त्या कुठल्याही प्रकारच्या व्यापारामध्ये जर तुम्ही उतरले तरी ती सम्यक आजीविका असते. त्याला काही मिथ्या आजीविका म्हटलं जातं. जसं आता माझ्यासारखा माणूस एक सायकोलॉजिकल काउन्सलर म्हणून मी जगत आहे किंवा मी एक माझा स्वतःचा रोजगार निर्माण केला, स्वतःच निर्माण केला. मी स्वतः ठरवलं की नाही, आपलं एवढं मोठं आयुष्य आपण बुद्ध धर्माला दिलेलं आहे आणि एवढं मोठं आयुष्य दिल्यामुळे मी इतकं मोठं नॉलेज बुद्ध धर्माचं प्राप्त केलं, तर या नॉलेजचं काय करू? दुसऱ्या कोणाकडे दोन पैशासाठी मी काम करायला लागलं, माझ्या नॉलेजचं काय होईल? तर हा माझ्यामध्ये कुशल विचार आला. त्याच्यामुळे मी म्हटलं नाही, दुःखमुक्तीच्या क्षेत्रामध्ये जसं सायकोलॉजीचं फील्ड आहे तसं बुद्ध धर्माचं पण फार मोठं योगदान त्या फील्डमध्ये आहे. तर आपण बुद्धिस्ट थेरपीजचा विकास का करू नये? बुद्धिस्ट थेरपीज लोकांना का शिकवू नये? वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिस्ट थेरपीज ज्या आपण डेव्हलप जर केल्या तर जगासमोर एक आदर्श निर्माण होईल की बुद्ध धर्माचा उपयोग केवळ नैतिक आणि सामाजिक जीवन जगण्यासाठीच नाही, तर याचा उपयोग मानसिक विकार दूर करण्यासाठी किंवा मेंटल अँड बिहेव्हिअरल डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वर्तनविषयक आजार आणि मानसिक आजार आणि वर्तन विषयक आजार यांना दूर करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो या वचनांचा किंवा या नॉलेजचा. आणि मी त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं आणि त्याच्यानुसार मग काही थेरपीज ज्या आहेत त्या तयार केल्या. त्याच्यावर मग मी स्वतः प्रयोग करणं सुरू केलं आणि प्रयोग करत असताना मला त्याचे चांगले रिझल्ट यायला लागले. 2-3 वर्ष मी याची मेहनत घेत आहे. अनेक लोक बरे झालेले आहेत, अनेक लोक बरे होत आहेत. मग मला वाटलं का अरे हा प्रोफेशन ठीक आहे, हा एक चांगला आहे उपजीविका कमवणं. आता अनेक लोकांनी माझ्यावर टीका केली की बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार फ्री असला पाहिजे. मी म्हणलं माझे सगळे व्हिडिओज फ्री आहेत, मी माझ्याकडे येणारे मार्गदर्शन ते फ्री देतो, वर्षावासात भाषणं फ्री जातात माझे, अरे मी फ्रीच करतो ना. पण एखादा व्यक्ती माझ्याकडे ऍज अ काउन्सिलिंगसाठी येतो किंवा एखादी सिस्टमॅटिक गोष्ट शिकायसाठी येतो, त्याचा मला थोडंफार चार्ज करावं लागेल, कारण तो माणूस मला जुळून तर राहायला पाहिजे. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला ते शिकायचं आहे म्हटल्यावर त्याने थोडंसं आता त्याग करण्याची तयारी दाखवली पाहिजे. म्हणजे दुसरं त्यागच काही करणार नाही, नुसताच शिकल त्याचं ते शिकणंही फलीभूत होणार नाही. त्यागाशिवाय ते काही प्राप्त होतच नसते या जगामध्ये. जो व्यक्ती त्याग करतो त्याला नक्कीच काही नाही काय लाभतो, कारण त्याग केलं तरच अलोभाचं चित्त निर्माण होईल आणि अलोभाचं चित्त निर्माण झाल्याशिवाय बुद्ध धर्म तर समजतच नाही. तर अशा या सगळ्या प्रोसिजर्स मध्ये आपल्याला दिसून पडते की विरत राहणं वाईट बिझनेसेस पासून, पण चांगले बिझनेसेस तुम्ही निर्माण करू शकता, लोकहिताचे बिझनेसेस तुम्ही निर्माण करू शकता. आणि बिझनेस कोण नाही कोणी कधी नाही कधी निर्माणच केलेला असतो, तो नंतर पसरतो आणि तो नंतर पसरल्यानंतर त्याच्यामध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक इन्व्हॉल्व्ह होतात, नाही का. तुम्ही कोणताही बिझनेस घ्या, तुम्हाला दिसून पडेल की कोणीतरी तो पहिला निर्माण केला, कोणीतरी तो विचार केला मानवतेचा का नाही बाबा माणसाचं याच्यामुळे भलं होत आहे, आपण हा बिझनेस स्टँड केला पाहिजे. त्याने सुरुवात केली, मेहनत केली, कष्ट केले, लोकांना समजले, लोक इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये. जसं रेकीचं उदाहरण घेतो, रेकी 1924च्या आधी नव्हती. मिकाओ युसुई यांनी रेकीचं एक इस्टॅब्लिशमेंट केलं. 2च वर्ष ते जगले, नंतर मरण पावले. नंतर चुजिरो हयाशी यांनी ते क्लिनिक सांभाळलं. त्याच्यानंतर मग त्यांनी जपानमध्ये त्या गोष्टी सुरू केल्या. पण हवायो टकाटा नावाची एक स्त्री आली, ती आजारी होती, तिने ते विषय शिकला आणि शिकल्यानंतर तिने अमेरिकेमध्ये ते चालू केलं. अमेरिकेत चालू केल्याच्या नंतर तिने तिथे काही थोडीफार फीस घ्यायची ती ट्रीटमेंटची वगैरे, आणि ते शिकवण्याची पण फीस घ्यायची. आणि याच्या माध्यमाने 100 वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या फील्डमध्ये एक परिवर्तन आलं. आज हजारोच्या संख्येने पुस्तकं त्या विषयावर लिहिले गेलेले आहेत. आज लाखोच्या संख्येने रेकीची प्रॅक्टिस करणारे लोक, एनर्जी मेडिसिन मध्ये काम करणारे लोक निर्माण झालेले आहेत. सुरुवात तर एका माणसानेच केली की नाही, छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली, त्याला समज केली, 100 वर्षात त्याचा इतका मोठा विकास झाला. तर अशा प्रकारे बिझनेस जे आहेत तर आपण असे निर्माण केले पाहिजे जे लोकहिताचे आहेत, लोक कल्याणाचे आहेत. टीका टिप्पणी करणारे लोक, काहीतरी मत मांडणारे लोक राहतातच, पण त्यांची चिंता करून चालत नाही. आपलं विझन, आपला दृष्टिकोन जर पवित्र असेल तर आपलं कार्य पवित्र असते आणि आपल्या त्या कार्याचे उत्तम आणि चांगलेच रिझल्ट येत असतात.
तर हे आपण काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ती आपली सम्यक आजीविका असते. त्या आजीविकेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा वाचिक दोष करत नाही आणि त्याच्या प्रकारे कुठल्या प्रकारचा कायिक दोष करत नाही आणि मानवतेचं नुकसान व्हावं अशी आपल्यामध्ये भावना सुद्धा नसते. तर त्याच्यामुळे महाकुशल चित्ताने जेव्हा आपण एखादी गोष्ट उभी करतो तर त्याचे जे परिणाम आहेत ते नक्कीच चांगले आणि 100% चांगले येतात. तर त्याचा अर्थ विरती तुम्ही समजून घ्या. वाईट प्रकारचे बिझनेस जे आहेत किंवा कामं आहेत ते करायचे नाही. पैसे कमवण्यासाठी चांगल्या प्रकारची कामं आहेत ते आपण करायची. स्वयंरोजगार हा शब्द भारत देशामध्ये आणि संपूर्ण विदेशामध्ये सुद्धा महत्वाचा आहे. स्वयंरोजगार शब्द का वापरला गेला? कारण तुम्ही तुमच्या इच्छेने स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करू शकता असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या स्वयंरोजगारामध्ये तुम्ही काहीही रोजगार उत्पन्न करू शकता. तुम्ही वडापाव विकू शकता, काही फरक नाही पडत. वडापाव विकल्यामुळे जरी तुम्हाला नातेवाईक म्हणजे का बघा तो वडापाव विकते, अरे पण कमीत कमी एका माणसाचं भूक तर भागवत आहे तो माणूस, चांगलं तर काम करत आहे. तो वाईट काम करत आहे का वडापाव विकून? एखादा उपाशी तापासी माणूस आहे, कोणत्या गावावरून आला असेल किंवा काम करून थकला असेल किंवा शेजारी पाजारी काही खाण्याची व्यवस्था नसेल, तिथे तो माणूस थकला असेल आणि अशा वेळेस तो माणूस त्याला वडापाव देत आहे, तर त्या माणसाला संतुष्टी वाटते ना, का बाबा रे माझी भूक भागली बाबा, मला चांगलं वाटतं, चांगला वडापाववाला आहे, वडापावही याने चांगला बनवला. झालं ना, त्याचा एक सम्यक आजीविका आहे त्याची. तर आपण सम्यक आजीविका स्वतःच्या पद्धतीने अशा निर्माण करू शकतो. लाज लज्जा ठेवून फायदा नसते त्या ठिकाणी. मान प्रतिष्ठा काही कामाच्या गोष्टी नाही राहत. आजीविकेचा संबंध फक्त पैसा कमवण्याशी आपलं जीवनयापन करण्याशी आहे. फक्त उद्देश हाच आहे की त्या आजीविकेमुळे लोककल्याण होत आहे की नाही हे आपण फक्त पाहिलं पाहिजे. छोट्यातली छोटी कामं सुद्धा लोककल्याणाची कामं असू शकतात आणि आपण करत असतो. लोककल्याणाची जी कामं आहेत म्हणूनच लोक त्या गोष्टींवर डिपेंड असतात. जसं रिक्षा चालवणारे लोक आहेत. रिक्षा चालवणं चांगलं काम आहे म्हणून तर लोक रिक्षामध्ये बसायला जातात की नाही. गरजा कुठेतरी लोकांच्या पूर्ण केल्या जाते, त्यांना सुख दिलं जात आहे. ठीक आहे, हा भाग अलग आहे का तशा छोट्या कामांमध्ये पैसा जास्त भेटत नसतो, पैशाचं प्रमाण कमी असते कारण जाणाऱ्या माणसाला परवडत नसते. तर त्याची किंमत जरी कमी असेल पण जीवन यापन तर चालतं ना त्या माणसाला, जीवन तर तो जगू शकतो की नाही. तर असे कितीतरी उद्योग असतात, असे कितीतरी कामं असतात जे स्वयंरोजगाराच्या अंतर्गत येतात. आपण स्वतः तो रोजगार करतो, कोणाकडे नोकरी करत नाही, पण स्वतःचा पैसा स्वतः कमवतो. तर अशा प्रकारे आपण सम्यक आजीविकेचा अवलंब करून आपलं जीवन यापन चांगल्या प्रकारे घालवू शकतो. तर म्हणून विरतीच्या अंतर्गत आपल्याला या तिन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की आपली वाचा सुद्धा सम्यक असावी, आपलं कर्मांत सुद्धा सम्यक असावं आणि आपली आजीविका सुद्धा सम्यक असावी, मिथ्या नसावी, चुकीची नसावी, स्वतःसाठी आणि इतरांसाठी नुकसानदायक नसावी. तर अशा पद्धतीने आपण हा विषय आज समजून घेतलेला आहे. तर उद्या आपला जो विषय आहे तो महत्वपूर्ण विषय उद्याचा पण आहे. तर ते आपण या ठिकाणी समजलं पाहिजे. विरतीबद्दल एक 2 मिनिटांमध्ये एक या ठिकाणी गोष्ट आहे. तर विरतीमध्ये जो भेद आहे, आता 3 प्रकारच्या विरती आपण शिकल्या, त्या प्रमुख विरती होत्या. त्याच्यामध्ये काही भेद आहे, तर त्या भेदाबद्दल थोडक्यात आपण समजून घेऊ. तर एकूण विरतीमध्ये 3 भेद असतात. तर त्याच्यामध्ये एक समुच्छेद विरती, संप्राप्त विरती आणि समाधान विरती अशा प्रकारचे हे आहे. तर जसं उदाहरणार्थ या ठिकाणी समुच्छेद विरती जर म्हटलं तर हे विरती जनरली कालविमुक्त निर्वाण जे आहे त्याच्याशी संबंधित ती गोष्ट असते. त्याला समुच्छेद म्हणतात, म्हणजे पूर्णपणे उच्छेद करणं. तर त्यावेळेस ती विरती निर्माण होत असते. म्हणजे जे 10 प्रकारचे जे संयोजन असतात, तर 10 प्रकारच्या संयोजनांमुळे व्यक्ती अर्हत बनत नाही. पण जेव्हा तो अर्हत बनतो तर त्यावेळेस त्या 10ही प्रकारच्या बंधनांना कापून टाकतो, नष्ट करतो. तर त्या 10 प्रकारच्या बंधनापासून तो विरत होत असतो, म्हणजे दूर होत असतो, अलग होत असतो. म्हणून त्या अर्हतांना समुच्छेद विरती म्हणतात. ठीक आहे. दुसरी विरती असते ज्यामध्ये संप्राप्त विरती म्हणतात. समप्राप्त विरती म्हणजे त्या क्षणामध्ये जे प्राप्त आलंबन झालं आणि त्या आलंबनामध्ये अकुशल होण्याची जी शक्यता असेल तर त्या आलंबनातून विरत होऊन जाणे, म्हणजे ऍट अ मोमेंट ऍट अ टाइम त्याला आपण विरती म्हटलं जातं. जसं उदाहरण पॉकेट पडलेलं आहे आणि पॉकेट पडून तुम्ही त्याला हातामध्ये घेतलं तर चला बाबा याला मी माझ्या खिशात टाकतो, पण ते हातामध्ये तुम्ही घेतलं, खिशात टाकण्यापर्यंत गेले, पण त्या क्षणामध्ये तुम्हाला आठवलं का नाही रे बाबा हे अकुशल कर्म आहे, मी असं करता कामा नये, आणि लगेच तुम्ही तुमचा थॉट त्या ठिकाणी बदलत असतात आणि बदलून मग नंतर ज्याचा असेल त्याला आवाज देता. तर त्यावेळेस जी विरती आहे तर त्याला संप्राप्त विरती म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त होत असताना, लाभलेली असताना त्या ठिकाणी तुम्ही विरत होता, कारण ते अकुशल आहे असं जाणून विरत होता, तर त्याला संप्राप्त विरती म्हणतात. आणि तिसरं आहे समाधान विरती. तर समाधान विरतीचा अर्थ अतिशय सोपा आहे का जे अनागत गोष्टी आहेत, म्हणजे भविष्यात येणाऱ्या गोष्टी आहेत किंवा प्रत्युत्पन्न विषय आणि भविष्यात येणाऱ्या गोष्टी, या दोन्ही बद्दल तुम्ही विरत राहता. म्हणजे हे कशा प्रकारे मग विरत राहिलं जातं, जे आपण शील ग्रहण करतो त्याच्या माध्यमात त्याला समाधान म्हणतात. समाधान म्हणजे शील ग्रहण करणं. जसं आता
माझ्यासारखा व्यक्ती आहे त्याने शील ग्रहण केलेले आहेत अतिशय लहानपणापासून, की पानाती पाता वेरमणी, अदिनादाना वेरमणी, कामे सुमेच्छ जारा मेरमणी, किंवा मुसावादा वेरमणी, संपप्पलापा किंवा पिसुनाय वाचा करुसाय वाचा वेरमणी, सुरामेरय मध्यमा वेरमणी, अभिच्छाय वेरमणी, नाही का, व्यापादाय वेरमणी किंवा मिच्छादित्या वेरमणी. तर अशा प्रकारचे माझे काही शील मी ग्रहण केलेले आहेत. काही याच्यामध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचे शील मला लक्षात राहतात, स्मरणात राहतात. आणि याच्यामुळे मग काय होते, वर्तमान समयामध्ये तर मी विरत राहतो, पण अनागत मध्येही विरत राहतो. अनागत म्हणजे भविष्यामध्ये, म्हणजे मी असं मनामध्ये ठरवलेलं असतं की भविष्यात जरी गोष्टी मला उपलब्ध झाल्या तरी पण या शीलाचा मी भंग होऊ देणार नाही आणि मला भंग नाहीच करायचा आहे. कारण हे पवित्र गोष्टी आहेत, भगवंताच्या धम्मातल्या गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे अर्हत बनण्यासाठी अनिवार्य गोष्टी आहेत. अर्हत बनायचं असेल आपल्याला तर ते शीलवान असलाच पाहिजे. शीलच नसेल तर अर्हत कसे बनणार. तर अशा प्रकारे भविष्याबद्दलही त्यानं चिंतन करून ठेवलेलं असते आणि मग भविष्यातही काही प्रसंग आला तरी ते स्वतःला त्या भविष्य काळामध्ये विरत केले जातं. कशामुळे? कारण शील लक्षात असल्यामुळे, शीलाचं रिमाइंड असल्यामुळे, शील घेतलेलं असल्यामुळे, शील ग्रहण केलेलं असल्यामुळे वर्तमानामध्ये तर आपली सुरक्षा होतेच होते, पण भविष्यामध्येही आपल्या शीलांचा भंग होत नाही. कारण ते शील आपल्याला आठवण देतात की बाबा रे, हे तू करू नाही शकत, हे तू नाही केलं पाहिजे. तर त्याला समाधान विरती म्हणतात. तर अशा प्रकारे हे तीन प्रकारच्या विरतीचे एक थोडंसं विभाजन आपल्याला केलेलं दिसते. तर या ठिकाणी आपण विरतीच्या संबंधाने सविस्तर आणि परिपूर्ण अशी माहिती ग्रहण केलेली आहे. तर ठीक आहे, सर्वांप्रती मंगल कामना करूया. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. थँक्यू ठीक सर. आहे. ओके, थँक्यू थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. उद्या आपण भेटूया. थँक्यू.